चला बनवूया आपण खापरखोटीची भाजी। खायला अगदी चवळीच्या भाजीसारखी लागते। जी आपण चवळीची भाजी बनवतो त्या पद्धतीने हिला बनवायची असते। तर ही खापरखोटी आहे। रुपेश भाऊंनी ही भाजी आम्हाला आणून दिलेली आहे। तर चला बनवूया आपण। याच्यामध्ये 2-3 रंग असतात, 2-3 व्हेरायटी असते ह्या भाजीमध्ये, खापरखोटीच्या भाजीमध्ये। तर या पद्धतीने आता आपण स्वच्छ करून घ्यायची आहे, तोडून घ्यायची आहे। ही मार्केटमध्ये पण विकायला असते खापरखोटीची भाजी। जे खेड्यापाड्यावरती असे रस्त्यावरती बसतात विकायला, त्यांच्याजवळ पण ही भाजी अवेलेबल असते। तर तुम्ही नक्की ट्राय करा। तर या पद्धतीने आपण तोडून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2-3 पाण्याने भाजी छान स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आणि आता आपण बनवायला सुरुवात करूया। तर लसूण घेतलेला आहे, थोडेसे लाल मिरच्या घेतलेल्या आहे, थोडेसे कांदे घेतलेले आहे। जशी आपण चवळीची भाजी बनवतो त्या पद्धतीने बनवायचं आहे। तेल छान गरम झालं की त्यामध्ये लसूण टाकून आपण त्याला कडसून घ्यायचं आहे। लसूण छान कडसून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेले कांदे आणि वाळलेल्या मिरच्या टाकायच्या आहे। कांदे अगोदर परतून घेऊया आपण, कारण की लाल मिरच्या असल्यामुळे त्या लवकर परतल्या जातात। तर कांदे छान परतून झालेले आहेत। तर आपण याच्यामध्ये वाळलेल्या मिरच्या टाकू। लाल मिरच्या याच्यासाठी टाकून राहिलेली आहे की भाजीला जास्त पाणी सुटते। तर लाल मिरच्या टाकल्याने भाजी ही छान मोकळी होते। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही हिरव्या मिरच्या पण टाकू शकता। तर आपले कांदे आणि मिरच्या परतून झाल्यानंतर आपण स्वच्छ धुवून ठेवलेली भाजी याच्यात टाकून राहिलेलो आहोत। ही भाजी पोटाला खूप चांगली असते, पोट स्वच्छ करणारी भाजी असं म्हटलं जाते याला। वर्षातून एकदाच ही भाजी मिळत असते, पावसाळ्यामध्ये ही लागत असते। तर खाऊन घ्यायची रानभाजी ही। चवीनुसार मीठ टाकत आहे याच्यामध्ये। आणि नैसर्गिक भाज्या आहे, खत पाणी न टाकता अशाच रानामाळ्यावर उगवतात ह्या भाज्या आणि खायला खूप चविष्ट असतात। भाजी आपली ही तयार झालेली आहे। तर ही भाजी तुम्ही फोडणीचं वरण, फिक्कं वरण, भातासोबत, पोळी, भाकरी कसंही खाऊ शकता। त्यासोबत आपल्याला फोडणीचं किंवा फिक्कंचं वरण घ्यायचं आहे आणि छान लागते। तुम्ही असंही भाजी पोळी खाऊ शकता, कशाही पद्धतीने खा, पण नक्की खा, नक्की करा ही भाजी।